नमस्कार मित्रांनो, वर्ल्ड कप कालपासून चालू झालेला आहे T20चा आणि त्या वर्ल्ड कपमध्ये खूपच असे चांगले चित्तथरारक सामने जे आहेत ते सगळ्यांना बघायला मिळालेले आहेत. आणि काल पाकिस्तान एक हारता वाचले बरं का. तो फहीम अशरफ जर नसताना खेळला तर त्यांना त्या दुबळ्या संघानं हरवलेलं असतं आणि काय पण पचकाच झाला असता त्यांचा. परंतु असू द्या, शेवटी एक मॅच फिनिशर म्हणून तो फहीम अशरफ खेळला आणि पाकिस्तानला जिंकून त्याने मॅच विनिंग खेळली. खूप साऱ्या शुभेच्छा फहीम अशरफला. आणि नेदरलँडनेसुद्धा चांगलीच टक्कर दिली आणि त्यांनीसुद्धा त्यांना पण कधीही कमी समजायचं नसतं आणि त्यांनी दाखवूनसुद्धा दिलं होतं की काय कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. असो, ते दोन्ही मॅच काल चांगल्या झाल्या. आणि वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचीसुद्धा काल मॅच झाली होती. त्यामध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली. वेस्ट इंडिज T20मध्ये चांगले आत्ता फॉर्ममध्ये अलीकडे यायला लागलेले आहे आणि त्यांचे जे आहेत ते प्लेयर जे आहेत ते खूप चांगले खेळत आहेत. आणि बाबर आझम पाकिस्तानचा जो आहे तो बॅड फॉर्ममधून जात आहे. एक त्याला अशा शिव्या घालतायत लोक की तो T20चा प्लेयर नाही, कसोटीचा आणि वन डेचा प्लेयर आहे. त्याच्यामुळे बघूया आता, शेवटी त्यांचा देश आहे, त्यांचं ते बघतील काय करतील. आपण वळूयात आपल्या काल रात्री एक मोठा सामना झाला वानखेडे स्टेडियमवरती मुंबईच्या. आणि त्या मुंबईच्या स्टेडियमवरती सगळ्या जगाचा लाडका सूर्यकुमार यादव, काय काय खेळी झाली काल. एक असं वाटत होतं आपली इंडिया खेळत होती, असं वाटत होतं 200-250 सहज रनात चोपणार. कारण की USA ची टीम होती, अमेरिकेची टीम होती आणि त्याच्यामध्ये आपल्या निम्मे भारताचीच होते. त्यातमध्ये भारतातून खेळले गेलेले होते. म्हणजे भारतात मुंबईत राहत होते. मुंबईमध्ये त्यांना आपल्या इंडियामध्ये स्थान नव्हतं मिळत. त्याच्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या देशाकडून प्रतिनिधित्व केलं, त्यांच्या देशाकडून खेळले. म्हणजे त्यांच्या देशात आधी ते राहिले आणि त्यांच्यात नागरिक झाले. परत त्यांच्या टीम ज्या आहेत त्या टीममध्ये सिलेक्ट झाले आणि तिथून ते खेळले त्यांच्या टीमसाठी. परंतु असो, काल मैदानामध्ये सगळ्या क्रिकेटप्रेमींना एक उत्सुकता होते की इंडियाची बॅटिंग होती आणि USAने नाणेफेक जिंकून आपल्याला प्रथम बॅटिंगसाठी प्राधान्य दिलेलं होतं. आणि तुम्ही बघितलं होतं काल कशा पद्धतीनं काल दिवस जो आहे, रात्री मैदान सामना जो आहे 7 वाजता चालू झाला होता. जिओ हॉटस्टार या चॅनेलवरती चालू होता. सगळ्यांनी बघितलं. पहिल्याच बॉलवर काल अभिषेक शर्मा या क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला इंडियाचा आत्ता एक नावारूपास आलेला T20मध्ये विस्फोटक असा फलंदाज असा हा अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलवरती आऊट झाला. आणि त्याला प्लॅनिंगसुद्धा चांगलंच केलं होतं USAच्या टीमने आणि प्लॅनिंगनुसारच सगळे खेळत होते. चांगली बॉलिंग पडली. पहिले तुम्ही बघितलं विकेट ज्यावेळेस गेली त्याची की वाटलं की नाही, 1-2 विकेटनं काय फरक पडत नाही आहे. परत तो आला तिलक वर्मा थोडासा खेळला, त्यानेसुद्धा विकेट टाकली. परत आला सूर्यकुमार यादव, तो टिकून राहिला. ईशान किशनने सुद्धा विकेट टाकली. परत आला शिवम दुबेने सुद्धा पहिल्याच बॉलला शरणागत पत्कारली. परत आला रिंकू सिंग बी त्याला एवढं काही खेळताच आलं नाही, तो सुद्धा आंधळी शॉट मारून बाहेर गेला. आणि परत आला हार्दिक पांड्या एक भ्रमातच गेला. त्याला काय वाटत होतं, त्याला काय वाटतं काय माहीत, एखाद्या 2 मॅच खेळलं म्हणून त्याला तर थोडंसं ॲटिट्यूड आहे बरं का जरा हार्दिक पांड्याला. आणि बघितलं ना, आताच गेला तो. जाऊ द्या, त्याला जरा थोडंसं जास्त ओव्हर ॲक्टिंग तो प्लेअर आहे. आपण त्याच्या नादाला लागत नाही. आणि आपण नादाला लागत नाही म्हणजे आपण मुंबई इंडियन्सचं फॅन आहे. पण काय झालं, ती रोहित शर्माची कप्तानकी काढून त्याला दिली. ती तेव्हापासून ती आपल्याला ते आवडतच नाही हार्दिक पांड्या. पण असं त्या देशासाठी खेळतोय त्याच्यामुळे जरा वाटलं चांगला खेळेल, पण तो गेला नादात. राहू द्या. परत आला अक्षर पटेलने थोडीशी चांगली खेळी केली. थोडीशी डावखुरा फलंदाज तो सुद्धा आहे. ऑलराऊंड अष्टपैलू खेळाडू आहे. ते सुद्धा काही खेळ टिकला नाही. परत त्याचीसुद्धा विकेट गेली. परत आला अर्शदीप सिंग, तो सुद्धा थोडासा खेळाला आणि त्यानंसुद्धा एक साथ दिली थोडीशी. परत आला वरुण चक्रवर्ती हो, तो रनआउट झाला. परत अशी होती त्यांची भारताची फलंदाजी. सूर्यकुमार यादव प्रथम 3 नंबरला का 4 नंबरला उतरला तो. तिथून त्याने असा सामना फिरवला की USAच्या हातातून तो सामना जो आहे तो घेऊनच गेला. आणि काय कामगिरी केली या सूर्यकुमार यादवने. संबंध महाराष्ट्राने बघितलं, देशाने बघितलं की ज्या ठिकाणी गरज पडते
त्या ठिकाणी सूर्यकुमार यादव हा उभा राहतो. भारताचा एक डावखुरा फलंदाज आहे तो आणि त्याचे शॉट कसे असतात, हुक शॉट असे, सुपला शॉट, खतरनाक असते शॉट. परंतु काल तुम्ही बघितलं चांगल्या पद्धतीने खेळला सूर्यकुमार यादव आणि चांगला स्कोर 161 का 62 केल्या आपण. आणि त्यांना जो फलंदाजीला आमंत्रण दिलं त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं, आपण 161 का 62 केल्या. आणि ते ज्यावेळेस चेस करायला त्यावेळेस वाटत नव्हतं की ते असं वाटत होतं करतील चेस, कारण की त्यांनी सराव सामन्यामध्ये 200पर्यंत टार्गेट चेस केलेलं होतं. परंतु ते चेस केलं नव्हतं, पण 200पर्यंत 10पर्यंत मजल मारली होती सराव सामन्यामध्ये. परंतु तुम्ही बघितलं सिराज ज्यावेळेस आला बॉलिंगला त्यावेळेस सहज त्याने एक सिक्स मारला, असं वाटलं की आयला ह्यामध्ये जॉस बटलरगत कसा दिसतोय प्लेअर ह्यो. पण नाही, त्यानं नांगी टाकलीच शेवटी, असा आजाटूच करतोय, तिथंच गेला बॉल हातात. परत आला हर्षदीप, त्यांना गांडावली, सगळी गांडावलीच. त्यांच्या 7 विकेटे गेल्या, 132 धावा त्यांना झाल्या आणि ते हारले काल. खूप वाईट वाटते, परंतु असो, शेवटी खेळामध्ये हार आणि जीत होत राहते. सूर्यकुमार होता म्हणूनच आपण काल जिंकलोय असं मला वाटतंय, आणि सामनावीर त्याला मिळालं, कारण की अशी पारी खेळणं खूप गरजेचं आहे. बघूया काय होते नेक्स्ट मॅचला.